तर गुड मॉर्निंग भावानं. आपल्या गाडीचा ॲक्सिडेंट झाल्यामुळं आपली गाडी गॅरेजला होती. 9-10 दिवस गाडी गॅरेजला होती. मग काही शुक्रवारी आपल्याला संध्याकाळी भेटली भावानं. मग आपण घेतली शनिवारी पाचगणीची बुकिंग. मग काय पिकअप वगैरे केला सरांना. आपण निघलो बघा पाचगणीच्या दिशेने. लागलो बेंगलोरला. बेंगलोरला लागताच पोचलो की आपण कात्रजच्या घाटामध्ये. कात्रजच्या घाटाचा व्ह्यू एकच नंबर होता मित्रांनो. हिरवगार असं वातावरण झालं होतं. पाऊस पडल्यामुळे पूर्ण डोंगर असा हिरवागार दिसत होता. मग काय आपण पोचलो बघा खेड शिवापूरच्या टोल नाक्याला. इथं पोचलो तर लागले बघा ट्रॅफिक. भले मोठी ट्रॅफिक होती भावानो. कारण की शनिवार असल्यामुळे ट्रॅफिक जास्त होती. कारण की लोक इकडे तिकडे फिरायला जातात. मग काय टोल नाका क्रॉस करून इथे 125 रुपये दिलो. क्रॉस करून आपण निघलो बघा आपल्या पुढच्या दिशेने. मग काय पोचलो बघा हरिश्चंद्रच्या नाक्याला. इथं बघा इथं ब्रिजचं काम चालू असल्यामुळे इथं पण ट्रॅफिक लागली मित्रांनो. तिथून कसं बसं ट्रॅफिक क्रॉस करून आपण पोचलो बघा खंडाळ्याच्या घाटामध्ये. मग काय खंडाळ्याच्या घाटाची मजा घेत घेत मस्त असं वातावरणात मित्रांनो हिरवगार असं वातावरण झालं होतं बघा खंडाळ्या घाटाचं पण. इकडं पुढं काय ट्रॅफिक नव्हती कारण की घाट असल्यामुळे आपण मग काय सणा तिथून निघलो मित्र पोचलो बघा आपण वाईच्या घाटामध्ये. वाईच्या घाट बी असं मस्त असं वातावरण झालं होतं भावानं. निघालो बघा सणा. ट्रॅफिक वगैरे काय नव्हती कारण की थोडं लवकर आलो तर पुढं मी ट्रॅफिक वगैरे क्रॉस करून शॉर्टकट मारू. मग काय घाटाची मस्त असं मजा घेतो. वातावरण एक नंबर झालं मित्रांनो. पाऊस वगैरे चालू होता मस्त असं. झरणे वगैरे चालू होते. भावानं वॉटरफॉल वगैरे झालं होतं बघा. इकडं पाणी एवढं पाऊस जास्त पडल्यामुळे इकडं वॉटरफॉल चालू झाले होते मित्रांनो. यावेळेस इकडं जास्तच पाऊस पडला भावानं. मग काय आपण पोहोचलो बघा पाचगणी. ते काय पाचगणी. मग काय आपण तो पाचगणीच्या टोल नाक्या तिथं पोहोचलो. सरांना ड्रॉप केला. सरांना ड्रॉप करून घेतले सरांकडून पेमेंट. आपली प्रायव्हेट बुकिंग होती भावानं त्याच्यामुळे आपण काय उबरचं काय दाखवलं. मग काय आपण केले बघा उबर चालू. मग काय आपल्याला अर्धा 1 तास थांबलो भावानं. पण काय तिथं बुकिंग पडलीच नाही. चला म्हणला का आपण आता जाऊया आपण आपल्या पुण्याच्या दिशेने. मग काय निघालो बघा पुण्याच्या दिशेने. बघा हे टोल नाक्याच्या इथं वादळ वगैरे चालू होतं. वारं चालू असल्यामुळे सगळे बॅरिकेड वगैरे पडले होते बघा इथं. पेमेंट घेण्यासाठी हे ट्रॅफिक लागली होती सगळी भावानं. मग काय तिथून निघलो बघा सनाड. आपण घाट उतरत मस्त असं वातावरण झालं होतं भावानं. बघा इथं हे पॅराग्लाइड पहिलं होतं पण इथं ॲक्सिडेंट झाल्यामुळं ते पॅरागाड आता गव्हर्नमेंटने तिथं स्टे आणलं भावानं. स्टे आणल्यामुळं आता काय तिथं पॅरागाड वगैरे नाहीत. फक्त लोक जाऊन बाहेरूनच बघून येतात भावानं. हे बघा हे इथं बॅरिकेड वगैरे लावलेत पोलिसांनी. सगळं स्टेज ठेवलं कारण की इथं ॲक्सिडेंट जास्त व्हायला लागले होते. मग काय आपण निघलो बघा पुण्याच्या दिशेने. मस्त असं वातावरणाची मजा घाटाची मजा घेत घेत आपण उतरलो बघा. उतरत बघा मस्त असं वातावरण झालं होतं. पाऊस जोरात चालू होता. मग काय आपण जास्त गाडी काय पळवली नव्हती. पण हे कसं असून निवांत चालू होतं भावानं. बघा हे मस्त व्हिडिओ करत आहे. झाडं बिडं एकच नंबर भावानं. महाबळेश्वर इकडं पाचगणीला यायचं म्हणजे जन्नतच आहे भावानं. कारण की इकडं मस्त असं वातावरण थंड वातावरण. हवा एकच नंबर येते भावानं. कधी पण तुम्हाला फिरायला यायचं असलं तर शनिवार रविवार जास्त काय येऊ नका कारण की ते जास्त गर्दी असते ऐन टायमाला येतं. मग काय आपण पोहोचलो बघा खंडाळ्याच्या बोगद्यामध्ये. मग काय नवीन बोगदा झाला आहे भावानं. कारण की आता इथं तिकडून जास्त ट्रॅफिक होत असल्यामुळे तर नवीन बोगदा झाला बघा. हा ब्रिज अजून फक्त पुण्याला जायचा हा ब्रिज चालू आहे भावानं. आता तिकडं साताऱ्याला जायचा ब्रिज अजून का तयार झाला नाही. त्याचं काम चालू आहे भावानं. ते बघा तिकडून हा जुना घाट आहे ते त्या साईडने डोंगराच्या साईडने. मग काय आपल्याला तिथं पुढं शिरवळच्या पुढं आलो. खेड शिवापूरच्या टोल नाका क्रॉस केला ना आपल्याला आली बघा तिथून खराडी बुकिंग. मग या कंपनीमधनं पिकअप होता. मग काय कंपनीवरती पोचलो. सरांना फोन केला. सर म्हणले 10 मिनटात आलो. सर थोडा उशीरच लागला मित्रांनो. कारण की सर ते काय ते काम होते ते बाहेरचं होतं. साऊथ इंडियन होतं त्याच्यामुळे सरांना घेतलं पिकअप केलं. आणि सर म्हणले आपल्याला थोडं पार्सल घ्यायचं कुठं तर हॉटेलमध्ये चांगलं हॉटेल बघा. मग काय तर थांबवलं बघा हॉटेलला. सरांनी पार्सल घेतलं बघा आपण बापदेव घाटामध्ये. बापदेव घाटाची मजा घेत घेत मस्त असं आता बघा. हा जुना घाट आहे मित्रांनो. पहिलं सातारा पुणे हाच हायवे होता. इकडं
मग काय सोडलं बघा सरांना खराडीमध्ये, हे कंपनी होते खराडीमध्ये सोडलं सरांना. सरांकडून घेतल्या बघा 746 आपल्याला बुकिंग होती. मग काय आपण ते बुकिंग घेतली नाही आपल्याला, कारण की GPS बसवतं त्याच्यामुळं आपण निघलो तर आपल्या गाडीचे पाशिंग राहिले भावानं. मग काय निघलो बघा सणावर आपलं घरच्या दिशेने, कारण की ते GPS वाला येऊन थांबला होता भोसरीमध्ये बसवत.